नमस्कार मंडळी. आज 19 सप्टेंबर. आजच्या ठरलं तर मगच्या एपिसोडमध्ये कल्पनाताई म्हणतात की तन्वी सापडल्यामुळे रविराज भाऊजी आणि प्रतिमाताई तरी कुठे खुश आहेत. जी मुलगी तिच्या आईच्या तब्येतीशी छेडछाड करू शकते ती मुलगी सासरच्यांना विष तर देऊ शकते ना. खरं आहे तुझं कल्पना. तन्वी सापडलीच नसतीच ना तर बरं झालं असतं. लहानपणी ती किती गोड मुलगी आहे हे एवढंच लक्षात राहिलं असतं आपल्याला. मला ना यात अश्विनचीच काळजी वाटतेय. त्याला त्याच्या बायकोचा खोटेपणा कसा पटवून द्यायचा हेच कळत नाहीये. कल्पना, अगं एखादा बेअक्कल माणूस असा वागला असताच ना तर आपण सोडून दिलं असतं. पण अश्विन आहे तो. पण तो बेअक्कल नाहीये. त्याच्या बायकोच्या नादाला लागून त्याचा मेंदू बंद पडत चाललाय असं वाटतंय मला. अरे, आई वडील सांगताय, भाऊ सांगतोय, वहिनी सांगतोय, जग सांगतंय, पण तरी त्याला कोणावरच विश्वास नाहीये. तिकडे प्रिया आणि अश्विन गेटच्या बाहेर बसून असतात. प्रिया मनातल्या मनात म्हणते की इथल्या डासांना मी कधीपर्यंत रक्त पाजत बसायचंय. अश्विन, चल उठ. आपण परत प्रयत्न करूया. नाही प्रिया, मला त्यांच्याशी बोलायची अजिबात इच्छा नाहीये. अरे, ते काहीही झालं तरी तुझे आई बाबा आहेत. तू त्याचा निर्दयीपणा आज बघितला, पण मी तू जेलमध्ये असल्यापासून रोज बघतोय. अगं, तू जेलमध्ये शिक्षा भोगत होतीस आणि ही माणसं इथे हसत खिळखिळत होती, सण साजरा करत होती. अरे असू दे ना. माझ्यामुळे माझी माणसं दुखतील असं मला चालणारच नाहीये. मला माझ्या माणसाला गमवायचं नाहीये अश्विन. खूप कष्टाने मिळवलेल्या कुटुंबाची किंमत हे तुला कळत नाहीये का? अगं, पण त्यांना तुला कुठे किंमत आहे. मग काय करायचंय आपण? माझ्या हक्काचं घर सोडून आपण यात चिखलात झोपायचं आहे का? आणि तसंही अश्विन तिला या घरात परत आणू देणार नाही. मग असं का करेल ती? कारण तिच्या स्वार्थासाठी ती कोणत्याही टोकावर जाऊ शकते. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितलीच नाहीये. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता अगं सांग. उगाच आमच्या डोक्याला भुंगा नको. चोरटीच्या दिवशी प्रियाने तेल सांडवलं होतं आणि तिला सायलीवर आरोप टाकायचा होता की सायलीने हे तेल सांडवलंय. म्हणजे सायलीला तोंडावर पाडण्यासाठी हा तन्वी तुझ्या बाळाच्या जीवावर उठली. हो. मग नंतर तिने सावरासावर म्हणत मी पडणार नाही आणि आळ सायलीवर येईल असं तिने नंतर कबुलीही दिली होती. प्रिया अश्विनला समजावत असते की जेवढं मोठं घर असतं ना तेवढंच तितकं मनही मोठं असतं. अरे, तुला घरात जायचं आहे ना? मग एक मार्ग आहे. दादा आणि वहिनीला घरात आत घेतलं नव्हतं तेव्हा त्यांनी जो मार्ग निवडला तोच मार्ग आपण निवडायचा. त्या दोघांनी गार्डनमध्ये तंबू बांधून राहत होते तसंच आपणही राहूया. घरातल्यांना नाईलाजाने घ्यावं लागलं होतं त्यांना आत. विमल म्हणते, देव करो आणि अस्मिताताई आणि तिच्या बाळावर तन्वीताईंची नजर कधीही नको आणि तन्वीला तिच्या प्रत्येक कर्माची शिक्षा भोगावी लागणारच. मी आत्ताच जाते आणि तन्वीला दाब विचारते की माझ्या अस्मिताशी तू अशी वागूश कशी शकते. थांबा आई, तुम्ही कुठेही जायचं नाही. अगं पण तुम्ही बसा आई. कल्पना, बस अगं. आई, मला सांगा तुम्ही या घराच्या किल्ल्या कोणाकडे आहेत?
अगं हा काय प्रश्न तुझ्याकडे आहे? त्या किल्ल्यास नाही आहे, पूर्ण आजीने माझ्यावर टाकलेली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मी पार पाडतीये असं तुम्ही समजा. म्हणजे म्हणजे बाबा, प्रियाने इतके गुन्हे केलेत की ते कागदावर लिहिता सुद्धा येणार नाही. आणि तिच्या या वागण्यामुळे आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा आहे का? एवढं मात्र खरं आहे की मी तन्वीची तुम्हाला भरपूर गोष्टी सांगू शकते. नको, तन्वीचे कारनामे आम्हाला ऐकून घ्यायचे नाही आहे. आई, तुम्ही मग काय म्हणालात? तन्वी आपल्या घरावर आलेली मग त्याच वाळवीला जाब विचारून आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा आहे का? पण ते मला जमणार आहे का? जमवावं लागेल कल्पना. सायली म्हणते ते अगदी बरोबर आहे. या घरची मोठी सून म्हणून, या घरची मॅनेजर म्हणून मी तुम्हाला सांगते. मॅनेजर नाही, CEO. तू या घरची CEO आहेस. प्रियाचा विचार करून या घराचा आनंद घालवायचा नाहीये. आणि तो दिवसही लवकर येईल जेव्हा अश्विन भाऊजींना हे सगळं समजेल. आणि अश्विन भाऊजी लवकर आपल्या घरी येतील आणि त्यांना प्रियाचं खरं रूप कळेल. पण तोपर्यंत हसत खेळत राहायचं, प्रत्येक दिवस आनंदाने काढायचा. सायली आणि अर्जुन त्यांच्या रूममध्ये असतात तेव्हा सायली अर्जुनला सांगते की अहो, मी उद्या नवरात्रीच्या खरेदीसाठी चाललीये. तुमच्यासाठी काही आणायचं असेल तर तुम्ही सांगा आणि तुम्ही येत असाल ते पण सांगा, मग आपण तुमच्या टाईमनुसार जाऊया. अहो, तुम्ही माझ्याकडे असं काय बघताय? सायली, मी 2.0 बघितली, पण आज मी जे घरात CEO बघितली ना, त्याला तोंड नाही. मम्मा म्हणते ना की तू जेव्हा घरावर संकट येते तेव्हा तू वाघीण होतीस, तीच वाघीण आज मी बघितली. आपल्या घरातल्या माणसांसाठी कधी कधी असं म्हणावं लागतं. आणि मी तुम्हाला कधी काही सांगितलं तेव्हा तुम्ही कुठे शांततेने ऐकून घेता? पण खरंच आज जर तू सांगितलं नसतं तर आतापर्यंत सगळेजण तन्वीचा विचार करत बसले असते. मी वर्षानुवर्ष तिचं वागणं सहन करत आले आणि तिच्या चुकाही माफ करत आली. कारण का, मला जरीच तिच्या चुका दिसत असल्या ना तरी ती माझ्या माणसांच्या जवळची होती. मी माहेरी असताना मधुभाऊंचा तिच्यावर खूप जीव होता आणि इथे आल्यावर मला दिसलं की पूर्ण आजीची ती जीव की प्राण झाली आणि आई बाबा सुद्धा तिच्यावर खूप प्रेम करतात. म्हणजे प्रतिमा आत्या आणि रविराज काका. जोपर्यंत ती सर्वांची लाडकी तन्वी होती तोपर्यंतच ती माझ्या रागापासून वाचत राहिली. माझी माणसं दुखावली गेली असती आणि तेच तिचं सुरक्षा कवच बनलं असतं. एक चूक करू द्या तिला बस, नाही का तिला आयुष्यभराचा धडा शिकवला मी. बघा आता तिचं सगळं खरं रूप सगळ्यांना कळलंय आणि ती शहाणी असेल ना तर आपल्याकडे आणि आपल्या घराकडे वळूनही बघणार नाही. तिकडे सुमन विचार करत असते की हे नक्कीच शिक्रेला भेटायला गेले असेल. का वागताय हे असे? यांच्याशी मला बोलावंच लागेल. तेवढ्यातच नागराज येतो. अगं, अशी पुतळ्यासारखी कशाला बसलीये? जा पाणी आण माझ्यासाठी. हो, आणते. सुमन घाबरत घाबरत म्हणते की तुम्ही शिक्रेशी मैत्री का ठेवलीये? तो माणूस एखादं घर उद्ध्वस्त करू शकतो, त्यातलं आपलं पण घर असू शकते. सुमन, अगं जेवढं माणसाला अक्कल असते ना तेवढंच बोलावं. अहो, तुमची बायको म्हणून माझा एवढाही हक्क नाही आहे का? मी तुम्हाला सांगते ना, त्या शिक्रेशी तुम्ही संबंध नका ठेवू. आपण आत्तापर्यंत झालं ते झालं, मागचं आपण विसरून जाऊ. अर्जुन फोनमध्ये बोलत असताना तो गार्डनमध्ये येतो आणि त्याला प्रियाने आणि अश्विनने बांधलेला टेंट दिसतो. तेवढ्यातच सायली येते. का हो, तुम्ही काय करताय बाहेर?
मी सिनेमा बघतोय विदाउट तिकीट आणि तो सुद्धा सुपर फ्लॉप होणार आहे. तुला बघायचंय? सी सी. अहो, तुम्हाला आठवतंय का लग्नानंतर आपणही असंच साड्यांचं असं एक छोटंसं घर बनवलं होतं. ते आपल्यासारखंच करतायत. एक्झॅक्टली बायको. तू घर बांधलं होतंस पण हा टेंट आहे. तेव्हा तू त्या घरात माझ्यासोबत होतीस म्हणून ती जागा सुद्धा मला मखमलवाणी सॉफ्ट वाटत होती. सायली गोड हसून म्हणते आणि माझ्यासाठी तुमच्या हाताखालची उशी. प्रिया या तंबूमध्ये किती वेळ राहणार आहे काय माहीत. अर्जुन हसून म्हणतो, अगं आताही तिचे डास चावतायत बघ. अहो, आश्रमात असताना हिचे खूप नखरे असायचे. नरम गादी पाहिजे, फॅन फास्ट पाहिजे, शांतता, असं करून आम्हाला नकोशी करायची. अशी मुलगी काय सहन करणार आहे? माझी खात्री आहे ही काय एका दिवसाच्या वर नाही टिकणार इथे. तिकडे प्रिया मनातल्या मनात रागाने विचार करते, बिनडोक, बेअक्कल गाढव. स्वतःच्या आईबाबाला कन्व्हिन्स सुद्धा करता नाही आलं. इथे घोरत पडलाय आणि मला सुद्धा इथे राहावं लागतंय. डोक्यातनं घुसा भरलाय याच्या. प्रिया तिच्या रागाने त्याच्या पाठीवर मारते. अश्विन उठतो. अगं काय झालं? डास अरे. चावला असता तर डेंग्यू, मलेरिया काही पण झालं असतं ना. बरं झालं तू मारलं. तू पण अशी ओढणी घे आणि झोप. नाही चावणार डास. नाही चावणार डास. हा परत झोपलाय आणि माझ्या गालाजवळ जी डासची गाणी म्हणतायत त्यावर काय आता मी डान्स करू का? तुम्ही बघितलंच ना, ही स्वतःच्या झोपीसाठी कोणालाही छेडू शकते. अश्विन भाऊजींना कसं उठवलं? मी आत्ताच तिला बोलून येते. अर्जुन तिला अडवतो. अगं नाही थांब. तिथे जाऊ नकोस, त्यांच्यात पडू नकोस. अहो, पण ते सगळा राग अश्विन भाऊजींवर काढत राहणार. काढू दे. आणि जोपर्यंत तो खड्ड्यात पडणार नाही ना तोपर्यंत त्याला अक्कल येणार नाही. तो स्वतःहून खड्ड्यात पडलाय. मला सुद्धा अश्विनसाठी वाईट वाटतंय. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात तन्वी रविराज काकाकडे आलेली असते. ती स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला मारण्याचा प्रयत्न करते. अश्विन प्रतिमाताईच्या पाया पडतो आणि म्हणतो की तिच्या चुकीची एवढी मोठी शिक्षा नको देऊस. प्रतिमाला त्रास होत असतो. अर्जुन विचार करत असतो की तन्वीने तिचं गाठोडं तिच्या खोलीत तर नसेल लपवलं. मी जाऊन बघतो आणि तो बघायला जातो. त्याला गाठोडं सापडतं. सायली त्याला फोन लावत असते. हे कुठे गेलेत? फोनची बेल वाजते आणि ती तिकडे वळते. असं पुढील भागात दाखवलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात.